Good morning, everybody. After articles, we'll go for prepositions. Prepositions मराठीमध्ये आपण त्यांना शब्दयोगी म्हणतो. वाक्यातल्या दोन नामांच्या सर्वनामांच्या परस्पर जागा दाखवणारा शब्द म्हणजे prepositions. Preposition is a word that shows relative positions of nouns or pronouns in a sentence. आर्टिकलचे नियम मर्यादित आहेत कारण आर्टिकल संख्येनं फक्त 3च आहेत. पण प्रेपोजिशन बाबतीत मात्र आपल्याला खूप बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात कारण त्यांची संख्याही खूप जास्त आहे, त्यांचे प्रकारही बरेच आहेत आणि प्रत्येक प्रेपोजिशनच्या वापराचे फार वेगवेगळे नियम आहेत. त्याबद्दल आपण थोडी प्राथमिक माहिती या ठिकाणी घेऊया. एक उदाहरण आपल्याला सांगतो. वाक्य असं आहे पहा. द बुक इज इन द सॅक. द सॅक इज ऑन द टेबल. द टेबल इज बिसाइड द कबर्ड. द कबर्ड इज नियर द डोअर. आता वाक्यात कसं आहे पहा. पुस्तक कुठे आहे? सॅकमध्ये आहे. मग इन द सॅक. सॅक कुठे आहे? टेबलावर. मग ऑन द टेबल. टेबल कुठे आहे? कपाटात जवळ. मग बिसाइड द कबर्ड, टेबलाच्या शेजारी. आणि कपाट कुठे आहे? तर दाराच्या जवळ, नियर द डोअर. मग हे सगळे जे शब्द आहेत इन, ऑन, बिसाइड, नियर, ही सगळी प्रेपोजिशन्स आहेत आणि यांचा वापर फार काळजीपूर्वक करावा लागतो. आता आणखीन एक उदाहरण आपल्यासमोर येईल या ठिकाणी पहा. आफ्टर कमिंग होम फ्रॉम स्कूल आय गो टू द लायब्ररी ऑन माय बायसिकल विथ माय फ्रेंड फॉर रीडिंग बुक्स बाय 6 in the evening एव्हरी डे एक्सेप्ट संडे. किती प्रेपोजिशन्स आलेत आपण शोधूया या वाक्यात. आता आफ्टर कमिंग, मग आफ्टर हे प्रेपोजिशन आहे. कमिंग होम फ्रॉम स्कूल, मग फ्रॉम हे प्रेपोजिशन आहे. आय गो टू द लायब्ररी, मग टू हे प्रेपोजिशन आहे. ऑन माय बायसिकल, मग ऑन हे प्रेपोजिशन आहे. विथ माय फ्रेंड, मग विथ हे प्रेपोजिशन आहे. फॉर रीडिंग बुक्स, मग फॉर हे प्रेपोजिशन आहे. 6 in the evening, इन हे प्रेपोजिशन आहे. एव्हरी डे एक्सेप्ट संडे, मग एक्सेप्ट हे या ठिकाणी प्रेपोजिशन आहे. म्हणजे बघा किती वेगवेगळी प्रेपोजिशन्स आले आहेत. प्रत्येक वाक्यात एवढ्या संख्येनं नसतात, पण एक उदाहरण दाखवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे वाक्य तयार करून दिलेलं आहे. आता काही प्रेपोजिशन्स कसे आहेत ते विशिष्ट नामापूर्वी यावे लागतात, तर काही प्रेपोजिशन्स आहेत हे विशिष्ट व्हर्ब नंतर यावे लागतात. मराठीमध्ये नामानंतर प्रेपोजिशन येतं टेबलावर, पण इंग्लिशमध्ये ऑन द टेबल, घरात, इन द हाऊस, शाळेला, टू स्कूल, बसने, बाय बस. तर व्हर्ब प्लस प्रेपोजिशनमध्ये आपल्याला फार काळजी घ्यायला लागते. आणि काही असं आहे की काही व्हर्ब जे आहेत ते व्हर्ब कॉन्स्टंट राहतं, पण प्रेपोजिशन बदललं की वाक्याचा अर्थ बदलतो. त्या ठिकाणी व्हर्बपेक्षा प्रेपोजिशनचा जो रोल आहे तो जास्त महत्त्वाचा असतो. द प्लीज लुक ॲट द ब्लॅकबोर्ड, इथं लुक नंतर ॲट वापरल्यामुळे फळ्याकडे बघ. वी ऑट टू लुक आफ्टर आवर पेरेंट्स. लुक आफ्टर, आपण आपल्या पालकांची काळजी घेतली पाहिजे. मग लुक नंतर आफ्टर आल्यामुळं काळजी घेणे असा अर्थ झाला. ही इज लुकिंग फॉर अ न्यू जॉब. आता लुक नंतर फॉर आल्यामुळं शोधणे, तो नवीन नोकरी शोधत आहे. शी लुक्ड थ्रू द विंडो अँड सॉ अ बटरफ्लाय. आता थ्रूमुळं तिनं खिडकीतून बाहेर पाहिलं, लुक थ्रू आलेलं आहे. ही लुक्स अपॉन हिज मदर ॲज अ गॉडेस. तो आपल्या आईला देवी मानतो. मग लुक अपॉन, लुक नंतर अपॉन आल्यामुळं समजणे, मानणे असा अर्थ झालेला आहे. वी शुड नॉट लुक डाऊन अपॉन द पुअर. आपण गोरगरिबांना तुच्छ लेखू नये. मग इथं लुक नंतर डाऊन आणि अपॉन अशी 2 प्रेपोजिशन्स आलेली आहेत आणि त्याचा अर्थ इथं तुच्छ लेखणे असा झाला आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू गेटिंग गुड मार्क्स इन द एक्झाम. आता आय एम लुकिंग फॉरवर्ड, लुक फॉरवर्ड टू याचा अर्थ अपेक्षा करणे, चांगली अपेक्षा करणे. मग इथं लुक फॉरवर्डमुळं या ठिकाणी चांगली अपेक्षा करणे असा त्याचा अर्थ झालेला आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा. कुठल्याही प्रेपोजिशन नंतर जेव्हा सर्वनाम येतं तेव्हा ते द्वितीय विभक्तीमध्ये यावं लागतं की एव्हरी प्रेपोजिशन इज फॉलोड बाय अ प्रोनाउन इन इट्स ॲक्युझेटिव्ह केस. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. आता ही सेड टू मी, इथं मी का आलेलं आहे तर टू हे प्रेपोजिशन आहे. ही सेड टू आय असं कधी होत नाही. ही टोल्ड ही कधी शी कधी होत नाही. तर ही सेड टू मी, टूमुळं मी आलेलं आहे. फादर बॉट अ डॉल फॉर हर, तिच्यासाठी. मग फॉरमुळं इथं हर ही द्वितीय विभक्ती आलेली आहे. यू मस्ट कॉन्व्हर्स विथ देम प्रॉपरली. आता विथमुळे या ठिकाणी देम ही द्वितीय विभक्ती आलेली आहे.
वी हॅव मेनी एक्सपेक्टेशन्स फ्रॉम हिम. इथं फ्रॉममुळं हिम ही द्वितीय विभक्ती आली. तर हा नियम कायम लक्षात ठेवा की कोणत्याही प्रेपोजिशन नंतर सर्वनामाची द्वितीय विभक्ती म्हणजे मी, अस, यू, हिम, हर, इट, देम या द्वितीय विभक्ती आल्या पाहिजेत. आता प्रेपोजिशनचा क्रियापदाशी असलेला संबंध लक्षात घ्या. कोणत्याही प्रेपोजिशन नंतर क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलाच पाहिजे. म्हणजेच त्याला जिरंड फॉर्म म्हणतात. एव्हरी प्रेपोजिशन इज फॉलोड बाय जिरंड फॉर्म, दॅट इज व्हर्ब प्लस आय एन जी फॉर्म. हा अगदी अपवाद नसलेला नियम आहे. इट्स ॲन अनएक्सेप्शनल रूल की कोणत्याही प्रेपोजिशन नंतर कोणत्याही क्रियापदाला कोणत्याही परिस्थितीत आय एन जी प्रत्यय लागला पाहिजे. आता वाक्य कसं आहे पहा. आय एम इंटरेस्टेड इन रीडिंग मोटिवेशनल बुक्स. आता इथं इन आल्यामुळं रीडला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे. यू कॅन गेट ग्रँड सक्सेस बाय वर्किंग हार्ड. इथं बाय प्रेपोजिशनमुळं वर्कला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे. शी कम्प्लीट्स हर होमवर्क बिफोर गोईंग टू बेड. आता बिफोरमुळं गोईंग हा आय एन जी प्रत्यय लागलेला आहे. ऑन कमिंग होम वी मस्ट वॉश हँड्स ॲटलिस्ट फॉर 20 सेकंड्स. ऑन प्रेपोजिशनमुळं कमला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे. ही वेंट टू द बँक फॉर ओपनिंग अ सेविंग्ज अकाउंट. फॉर आल्यामुळं ओपन क्रियापदाला या ठिकाणी आय एन जी प्रत्यय लागलेला आहे. तर हा नियम नीट लक्षात ठेवा. एव्हरी प्रेपोजिशन इज फॉलोड बाय अ प्रोनाउन इन व्हर्ब इन आय एन जी फॉर्म, दॅट इज जिरंड फॉर्म. आता हे जे प्रेपोजिशन्स आहेत त्यांचे काही प्रकार आहेत. काइंड्स ऑफ प्रेपोजिशन्स. फर्स्ट इज सिम्पल प्रेपोजिशन म्हणजे सिंगल वर्ड असतात पहा. ऑन, इन, अबाउट, अबोव, आफ्टर, आउट, ओव्हर, विथ ही सगळी जी आहेत ही सिंगल प्रेपोजिशन्स आहेत. कंपाऊंड प्रेपोजिशनमध्ये त्या प्रेपोजिशनला काहीतरी जोडलेलं असतं. आता ॲक्रॉस, इथं क्रॉस या शब्दाला अ लागलेला आहे. अगेन या शब्दाला अगेन्स्टमध्ये टी एस टी लागलेलं आहे. अलॉंग, इन टू, इनसाईड, आउटसाईड, विदाऊट, टुवर्ड्स, थ्रूआउट, बिहाइंड ह्या सगळ्यामध्ये पहा तुम्हाला 2-2 शब्द दिसतील. अलीकडे किंवा पलीकडे, प्रिफिक्स किंवा सफिक्स आणि अशा रीतीने हे कंपाऊंड प्रेपोजिशन बनलेले असतात. तिसरा प्रकार आहे फ्रेज प्रेपोजिशन्स. काही 2 शब्द 3 शब्द एकत्र येऊन एक फ्रेज तयार झाले असते. जसं अकॉर्डिंग टू, च्या नुसार. मग अकॉर्डिंग टूमध्ये हे 2 शब्द आहेत. तेच अकॉर्डन्स असतं तर इन अकॉर्डन्स विथ आलं असतं. अहेड ऑफ, अलॉंग विथ, इन सर्च ऑफ, इन स्पाईट ऑफ, विथ रेफरन्स टू, इन ॲडिशन टू अशी बरीचशी फ्रेज प्रेपोजिशन्स असतात. चौथा प्रकार आहे पार्टिसिपियल प्रेपोजिशन. पार्टिसिपल म्हणजे या प्रेपोजिशनमध्ये क्रियापदाला आय एन जी लागून ते प्रेपोजिशन तयार होतं. ड्युरिंग, इन्क्लुडिंग, रिस्पेक्टिंग, कन्सर्निंग, टचिंग, नॉट विथस्टँडिंग, कन्सिडरिंग हे सगळे आय एन जी प्रत्यय लागून बनलेली प्रेपोजिशन्स आहेत. आणि शेवटचं आहे डबल प्रेपोजिशन्स म्हणजे एकाच वेळेला 2 प्रेपोजिशन्स येतात. जसं आपण म्हणतो परीक्षेत आय गॉट 90 मार्क्स आउट ऑफ 100. मग तिथं आउट ऑफ, फ्रॉम बिहाइंड तो मागून पुढे आला, फ्रॉम अमंग, फ्रॉम विदिन, नियर टू, अपोजिट टू, ड्यू टू ह्या सगळ्यामध्ये 2 प्रेपोजिशन येऊन त्याचं डबल प्रेपोजिशन तयार झालेलं असतं. आता विशिष्ट शब्दानंतर विशिष्ट प्रेपोजिशन्स यायला लागतात. यांची संख्या फार मोठी आहे पण एक सॅम्पल पीसेस तुमच्यासमोर ठेवले आहेत. आता ॲबाईड नंतर नेहमी बाय हे आलंच पाहिजे. जसं आपण वी मस्ट ॲबाईड बाय द रूल्स ऑफ ट्रॅफिक. आपण वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. मग वाहतुकीचे जरी असलं तरी इथं ॲबाईड नंतर बाय येतं. ॲडिक्टेड टू, आता ची सवय लागणे. ही वॉज ॲडिक्टेड टू ड्रग्ज. आता ॲड नंतर आपण हमखास इन वापरतो पण ॲड नंतर टू वापरावंच लागतं की ही ॲडेड 50 रन्स टू ही स्कोअर. मग तिथं इन येत नाही. मग ॲड असो ॲडिशन असो ह्यानंतर कंपल्सरी टू यायला लागतं. आता ॲग्री, एखाद्या मताशी आपण सहमत असाल तर ॲग्रीनंतर टू येतं. एखाद्या व्यक्तीशी सहमत असाल तर ॲग्रीनंतर विथ येतं. तसंच ॲंग्री, एखाद्यावर रागवलं असेल तर त्या ठिकाणी ॲंग्रीनंतर विथ येतं. जसं आई माझ्यावर रागवली, मराठीप्रमाणे ऑन तरी येतच नाही, उलट ॲंग्री विथ. आणि एखाद्या गोष्टीबद्दल रागवलं असतं की त्याच्या वागणुकीचा मला खूप राग आला. आय वॉज ॲंग्री ॲट हिज बिहेवियर.
कोलाईड म्हणजे ठोकरणे, एखादी गाडी दुसऱ्या गाडीला ठोकरते, मग तिथं कोलाईड टू किंवा ऑन येत नाही. कॉंग्रॅच्युलेट नंतर आपण हमखास फॉर वापरतो मराठीप्रमाणे, की तुझ्या यशाबद्दल अभिनंदन. यू आर कॉंग्रॅच्युलेटेड फॉर युअर सक्सेस हा वापर चुकीचा आहे. कॉंग्रॅच्युलेट नंतर ऑन येतं, आय कॉंग्रॅच्युलेट यू ऑन युअर सक्सेस. अशी आपल्याला बरीचशी प्रिपोजिशन्स लक्षात ठेवावे लागणार आहेत. संख्येने ती खूप जास्त आहेत. ह्या सगळ्याचा वापर आपल्याला डे टू डे लाईफमध्ये करावा लागतो आणि हे सगळे वापर आपल्याला पाठ करण्याची गरज नाही, पण सरावानं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर हा जो प्रिपोजिशन विषय आहे हा खूप मोठा आहे. ही संपूर्ण यादी शक्य नाही, कारण ही जर शब्दांची यादी द्यायची झाली तर किमान एक 50 पानं होतील. एक नमुन्यासाठी आपल्याला काही आपल्यासमोर मांडलेत. आता आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे की कुठल्या शब्दासाठी कुठलं प्रेपोजिशन हे यावं लागतं. आज आपण इथेच थांबूया विथ वन कोटेशन. ऑल थिंग्स आर डिफिकल्ट बिफोर दे आर इझी. सगळ्याच गोष्टी सोप्या होण्यापूर्वी अवघड असतात. आपण प्रथमदर्शनी एखादी गोष्ट पाहिली तर आपल्याला फार अवघड वाटतं, पण जेव्हा ती गोष्ट आपण करत जातो त्यावेळेला आपल्याला ती गोष्ट सोपी वाटते. एखादा पर्वत चढून जायचं, एकदम टोकाकडे बघितलं तर बापरे केवढा उंच पर्वत आहे, पण आपण जसं टप्पे पार करत जातो तेव्हा तो पर्वत केव्हा आपण पार केला ही आपल्याला कळत नाही. तेव्हा एखादी गोष्ट अवघड आहे अशी भीती न बाळगता आपण आत्मविश्वासानं आणि जिद्दीनं सातत्यानं ती करत राहिलो तर अवघड गोष्टीसुद्धा सोप्या होत राहतात. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. आपल्याला हे चॅनल आवडलं असेल तर आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टॅप करा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम.